मित्रांनो, भारत देशामध्ये अनेक नेते त्या ठिकाणी म्हणत असतात की भारत हा कृषीप्रधान देश आहे, शेतकरी राजा आहे, शेतकऱ्यांसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत, शेतकऱ्यांचं सरकार आहे वगैरे वगैरे गोष्टी म्हटल्या जातात. पण कापसाचे भाव या ठिकाणी यावर्षी मोठ्या प्रमाणात पडणार आहेत. कापसाला जास्त भाव मिळणार नाही. त्याचे कारण काय, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचं कारण असं आहे की केंद्र सरकारनं डिसेंबरपर्यंत कापूस आयातीची मुदत वाढवलेली आहे आणि कापूस आयातीवर जो कर होता 11%, तो कर त्या ठिकाणी त्यांनी पूर्णपणे हटवलेला आहे. आता कापूस आयातीवर सध्या कुठलाही कर नाही. तो सप्टेंबरपर्यंत ती मुदत होती, ती आता त्यांनी डिसेंबरपर्यंत केलेली आहे आणि शेतकऱ्याचा कापूस आता ऑक्टोबरमध्ये येत आहे. त्यामुळे बाहेरून जास्त कापूस आयात झाल्यामुळे इथे कापूस जास्त होणार आहे आणि एकूण बाजारामध्ये कापसाचा भाव जो आहे तो कमी राहणार आहे. CCI जे आहे, कापूस खरेदीचं जे महामंडळ आहे शासनाचं, ते एकूण उत्पादनाच्या फक्त 13% त्या ठिकाणं खरेदी करतं आणि बाकीचा कापूस त्या ठिकाणं शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये बाजारामध्ये विकावा लागतो. मग इथे प्रश्न येतो तो हमी भावाचा. मग हमी भाव प्रत्येक वर्षी शासन जाहीर करतं, तो शेतकऱ्याला मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की हमी भावाचा कायदा तुम्ही करा. हमी भाव जो आहे त्याच्यापेक्षाही कमी दरामध्ये शेतकऱ्यांना शेतीचा माल विकावा लागतो. या विरोधात देशातील सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन आवाज उठवला तर ठीक आहे, नाही तर अत्यंत वाईट दिवस शेतकऱ्यासाठी येणार आहेत. शासनाचे एकूण सर्व धोरणं हे शेतकऱ्याच्या विरोधात राहिलेले आहेत आणि याही पुढं राहतील. जोपर्यंत शेतकरी संघटित होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्याचं कल्याण होणार नाही. इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो असं जर तुम्हाला वाटत असेल, शेतकऱ्याचं राज्य यावं असं वाटत असेल, तर शेतकऱ्यांनी संघटित होणं गरजेचं आहे. धन्यवाद.